चला मित्रांनो, 4 ओव्हरचीच मॅच आहे आणि 15 मिनिटांचा किती 20 मिनिटांचा वेळ. 15 मिनिटं की 20? 20च. चला 15 मिनिटांचा वेळ. अर्थातच आता 30 मिनिटांमध्ये हा सामना कंप्लीट होणं अपेक्षित. 2 दिवसाची स्पर्धा आहे, 3 दिवसाची करू नका, कारण की आज दुसरा दिवस ऑलमोस्ट चालू झालाय. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं, सर्वांना जय रागाई संघाची ओपनिंग पेअर मैदानामध्ये सज्ज झाली आहे. एका बाजूला आपण पाहतो प्रेमला, एका बाजूला अभिजित भोईर. मागचा सामना अगदी क्लोज एन्काउंटर, अगदी जवळजवळ त्या मॅचचा हिरो ठरता ठरता राहिला संकेत. संकेतने आपले इरादे स्पष्ट केले होते. 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज, 2 चौकार आणि अंतिम क्षणाला तो फ्लिक, पण फ्लिक परफेक्ट क्लिक नाही झाला आणि त्यामुळे मिस हिट, 1 धाव मिळाली. त्यामुळे कुठेतरी सामना गमवावा लागला. मिसफिल्डच्या देखील धावा होत्या. तर चला मॅचला सुरुवात करायची. 4 ओव्हरची मॅच. पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज सिद्धेश, स्ट्राइक वरती प्रेम. राऊंड विकेट. अशा दिवसातील अंतिम सामना. पहिला चेंडू स्ट्रेट बॅटने खेळून काढला टॅपच्या माध्यमातून. 1 धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या चेंडूवरती सुरुवात झाली एकेरी धावेने. 1 धाव धावफलकावरती. अकाउंट ओपन झालं. स्ट्राइक वरती अभिजित. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. आतापर्यंत फलंदाजी करत होते गावदेवी कोपर, पण आता मात्र टॉस त्यांच्या बाजूने लागला आणि गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला, सुरुवात झाली आहे. स्विच हिट. अंकित तिथे प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथून मात्र मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न हलकासा सुरू होता, पूर्णपणे दिसत नव्हता. 1च धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 2 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांनी आता मात्र एका फलंदाजाने सरळ बॅटने तर दुसऱ्या फलंदाजाने आडव्या बॅटने धावा बनवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये 1-1 धाव ऍड केली गेली आहे. संघाची टोटल धावसंख्या 2. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस, त्यानंतर मिळालेला तो बाउन्स आणि व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला होता. हलकासा टॉप एज आणि त्यानंतर 1च धाव. संघाची धावसंख्या 3. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अभिजित भोईर. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4. 3 चेंडू आतापर्यंत झाले. त्यांनी धावा धावफलकावरती 4. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन सेक केली जाईल. अंपायर पुन्हा एकदा आमच्याकडे दर्शवतायत, पक्षासारखे हात फुलवतायत. येतोय तो व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र स्विच हिटचा हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत. अंकितचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकाच सटेमध्ये पकडला. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजेच 7-7. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 7 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र ऍड केली जाईल. 1ने धावफलक पुढे सरकेल.
8 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 8. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 सिंगल आणि 3 एक्स्ट्राच्या धावा, अगदी सहजतेने 9 धावा बनवल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये गोलंदाजावरती दबाव, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि एज घेण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये 3 वाईड आपल्याला सलग पाहायला मिळालं आणि त्यामुळेच 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. खूप चांगली गोलंदाजी, आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिला गावदेवी कोपर संघाचा. त्याच्यामध्ये गोलंदाजांचं फार वर्चस्व राहिला आणि स्पेशली इम्प्रेस केले ते म्हणजे बाबूने. शिवराज चषक 2024 मध्ये बाबू अगदी इरादे स्पष्ट करतो की डाव काबू करायचा आहे तर बाबूचाच वापर करावा लागेल. गावदेवी कोपरला ठाऊक आहे. इथे मात्र पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रचंड फोर्सने खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच बॅटचा फेस क्लोज केला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येतो, त्यामुळे हवं तितकी ताकद आणि टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. येतोय तो डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू डॉट. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एकच धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफल पुढे सारखे संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 10 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत झालेले या षटकातील 2 धावा धावफलकावरती, 10 स्ट्राईक वरती प्रेम. आघाडीची जोडी जयरागाई संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षकाकडून चूक. 22च्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र ऍड केली जातं. अशा चुका रेअरली पाहायला मिळतात पण आजच्या दिवसामध्ये प्रशांतकडून अशा भरपूर चुका झाल्यात, पहिल्या मॅच मध्ये देखील आणि याही मॅच मध्ये. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळतात, इंटरेस्टेड आणि सिग्नल येतो तो व्हाईट बॉलचा. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे 12. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज बाबू पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्राईक वरती. अभिजित भोईर. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. जबरदस्त हा फटका जबरदस्त होता. आडवा बॅटने जणू काही एखाद्या मनुष्यावरती, एखाद्या दुश्मनावरती प्रहार केला की का अभिजितनं. जबरदस्त हा फटका. धावा 4 मिळतात या सावकाराच्या मदतीने. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 17. बाबू पुन्हा एकदा सज्ज होईल. गती कमी केली होती, थोडस हळुवार पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट आणि आता देखील प्रोटेक्शन आहे. प्रसाद तिथे मात्र तैनात. 1च धाव. प्रशांत कडे आपण जर पाहिलं या मॅच मध्ये नोटीस केलं तर चेंडू जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाकडे गेला त्यांनी मात्र सांगितलं हळुवारपणे थ्रो कर, घाई करण्याची गरज नाहीये. त्याला देखील माहिती आहे अति घाई संकटात नाही. हा फटका देखील जबरदस्त स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र हाफ चान्स क्रिएट झाला होता. स्ट्रायकर एंड वरती थ्रो. 1 धाव इथं मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय
ती म्हणजेच 20. चेंडू आतापर्यंत झालेत 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिला डाव मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षकांची अजूनही गर्दी आहे. हे सर्व प्रेक्षक मायबाप या स्पर्धेला भेट देतात आणि हे सर्व अतिथी मान्यवर शिवराज मित्रमंडळातील काही प्रतिनिधी आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य ही संपूर्ण टीम, त्यामध्ये ग्लोबल टेनिस क्रिकेट असतील, आमचं कॉमेंट्री पॅनल, डीजे ऑपरेटर, अंपायर्स, खेळाडू, प्रेक्षक, आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. संघाची धावसंख्या 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रशांतने पुन्हा एकदा स्वतःचा वापर केला. प्रत्येक सामन्यामध्ये तिसऱ्या षटकासाठी प्रशांतने स्वतःचा वापर केला. या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 19 आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 20. एक चेंडू 20 धावा. स्ट्राइक वरती अभिजित पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. आता मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला. प्रोटेक्शन मात्र तैनात. स्ट्रायकर एंड वरती एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहत होती म्हणजेच 21. इथे मात्र स्टेप आउट होऊन स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली पण 2 खेळाडू प्रयत्न करेपर्यंत चेंडू सरळ सीमा पार. धावा 4. आता मात्र प्रेमने देखील आपले खांदे खुले करण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाज वांदे करण्याचा प्रयत्न प्रेमचा सुरू आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 25. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चार चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 25. आता मात्र नवीन फलंदाज मयुरेश मैदानामध्ये येतोय. या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत. चांगलं खेळ या खेळाडूचं पाहायला मिळतं. अंडरम क्रिकेटमध्ये गोलंदाजी असो फलंदाजी एक्स फॅक्टर आहे. या संघाचा प्रमुख घटक आहे जय रागाई संघाचा आणि ही कडा भरपूर मजबूत आहे. जय रागाई संघाची सध्याची परिस्थिती जर आपण पाहतो तर एक्सपिरियन्स आणि त्याबरोबरीने टॅलेंटेड यंगस्टर्स एक बॅलन्स टीम आहे आणि या बॅलन्स टीम सोबत जी यंगस्टर्सची जोडी आहे ती मजबूत आहे. त्यामुळे चांगला खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण येतोय तो डॉट बॉल थांबवलाय फलंदाजाला. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. सध्या तरी मेरिटवरती जाऊन गोलंदाजी करतोय. चढून गोलंदाजी केली जातं कारण की त्याला देखील माहिती आहे. स्ट्रेट बॅटने हा फटका जबरदस्त आणि धावा मिळतात 4 मयुरेशच्या बॅटमधून. इथे मात्र 4 धावा येतात आणि सौकाराने स्वतःचा अकाउंट इथे मात्र ओपन करतो. चढून फलंदाजी केली जाते कारण की त्यांना देखील माहिती आहे आता मात्र समोर जावं लागेल आणि ही लढाई जर जिंकायची तर आपल्याला समोर यावं लागेल. मागून ही लढाई जिंकता येणार नाहीये. त्यामुळे फ्रंटफूटवरती येऊन आक्रमण सध्या तरी सुरू आहे आणि आक्रमण करण्याच्या नादामध्ये प्रत्येक गोलंदाजाचा समाचार आणि सध्या तरी हे दोन्ही फलंदाज जय रागाई संघासाठी पराक्रम करत असताना संघासाठी धावा बनवला तर म्हणजे 29 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकामध्ये 29 धावा. 29 40 धावा फायटिंग टोटल. यस गोलंदाजी मार्कवरती अश्विन सोनूचा वापर केलाय.
गोलंदाज अश्विन, स्ट्राइक वरती अभिजित. इथे मात्र ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झाला नाहीये. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 30. अश्विन पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी गावदेवी कोपर संघाची पाहायला मिळतं. सातत्याने फुलर लेनचे चेंडू फेकतात. फलंदाजाला काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न इथं मात्र करावा लागतो. आता मात्र रेंज मध्ये हा चेंडू होता आणि त्याला मात्र सरळ बाउंड्री रोपचा बाहेर पाठवत असताना धावा 4 मिळतात. हळुवार पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. ओळखलंय मयुरेशने की सरळ बॅटने धावा अगदी सहजतेने बनतात, त्यामुळे आक्रमण सरळ बॅटनेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अश्विन पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र स्विच हिट आणि हा मिस हिट. फलंदाज होईल बाद. धावसंख्या धावफलकावरती 34. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. नवीन फलंदाज संदीप. तर गावदेवी कोपर संघासाठी इथे मात्र कॅश प्राइज आलंय, ते म्हणजेच मन्याभाई बैलाच्या स्मरणार्थ कॅश प्राइज आहे, ते म्हणजेच तब्बल 1000 रुपयांचं. गावदेवी कोपर संघ जर इथे मात्र विजेतापद पटकावेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका हा जबरदस्त आहे. खेळाडूने अडवण्याचा प्रयत्न. मन्याभाई बैलाने भरपूर प्रसिद्धी प्राप्त केली आणि बैलगाडा प्रेमींसाठी खूप दुःखद घटना. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी, शेतकरी राजा परिवारामधील परिवाराचा घटक होता मन्या बैल आणि तो मात्र इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. गुडघ्यावरती आले. रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद. माघारी परतावच लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये बोर्ड दाखवण्याचा अधिकार फक्त पंचांकडेच असतो आणि तेव्हा मात्र आपल्याला माघारीच यावं लागतं. कोण रोखू शकत नाहीये पंचांना बोर्ड दाखवण्यापासून. जर खेळाडूने दाखवलं तर कदाचित चित्र वेगळं असतं. धावसंख्या धावफलकावरती हा फटका देखील पॉवरफुल होता, पण अधिक ताकद आणि भरपूर ताकद आणि फलंदाज इथे मात्र सांगतो आम्ही नाही वाकत, पण माघारी परतावंच लागेल. मेल विकेट. अभिजितला माघारी परतावं लागतं. यश मिळतं अश्विनला. 36-37 करायचं आहे. 36 धावा झाल्या. 37 करायचं आहे. 37चं टार्गेट. एक फायटिंग टोटल उभं केलं. अंतिम सामन्यामध्ये एक चुरस पाहायला मिळेल, कारण की पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये अगदी छोटे छोटे घाव केलेत, पण आता मात्र या डावाला जिंकण्यासाठी 37 धावा इथून मात्र करावा लागतील. 37 धावा. ओपनिंग पेअर थोडस अडचण आपल्याला पाहायला मिळते गावदेवी कोपर संघाची, कारण की आघाडीचे फलंदाज दोन्ही मॅच मध्ये लवकर बाद झाले. एका मॅच मध्ये विक्रांतने डाव सावरला, पण प्रशांतला हवी तशी खेळी करता आली नाहीये. ज्या खेळीसाठी प्रशांत ओळखला जातो तशी खेळी या प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाही. विक्रांतने मागच्या मॅच मध्ये आपला कब्जा, आपली दहशत, आपला दबदबा दाखवला. या मैदानावरती का आल्यानंतर एक वेगळं रूप विक्रांतचं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली खेळ आपल्याला पाहायला मिळतं. पण एका बाजूला जय रागाई संघ, ज्या संघाची बांधणी
एक बॅलन्स टीम मी म्हणतो, कारण की एक्सपिरियन्स अनुभवासोबत नवदीप खेळाडू, संयमासोबत ॲग्रेशन, ह्या सर्व गोष्टी आहेत ते म्हणजे जयरागाई संघाकडे. आणि त्यामुळेच जो कॉन्फिडन्स लेवल होता मगाच्या मॅचमध्ये देखील गोलंदाजाने जेव्हा सर्व टीम एकत्र आली, 2 चौकार आले, पण गोलंदाजाने सरळ सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेवरती जा, माझा आत्मविश्वास भरपूर आहे. आणि त्याने मात्र ते करून देखील दाखवलं, कारण की 3 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. 2 चौकार संकेत ज्या रंगामध्ये होता, त्या मॅचचा रंग बेरंग गेला होता त्यानं. आणि त्याने अशा प्रकारे सामना खुलवला होता की असं वाटत होतं की जे कठीण सामना तो एका हाती जिंकतोय की काय किंग भोईर. पण ऋषी सारखा गोलंदाज समोर आणि चांगली गोलंदाजी ऋषीची, आणि त्याने अंतिम चेंडूवरती जी खुशी दिली ती जयरागाई संघाला सेलिब्रेशन करताना आपण पाहिलं. लक्ष आहे 37, दुसरा डाव सुरू होतोय. स्ट्राइक वरती प्रशांत, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती विक्रांत. गावदेवी गोबर संघाची प्राण प्रतिष्ठा. गोलंदाज मयुरेश पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. प्रशांतने जवळजवळ दुसरी धाव देखील कंप्लीट केली होती पुढे जात असताना. एक धाव इथून मात्र मिळते. नेक्स्ट बॉल, मयुरेश तयार होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल टॉस, चेंडूने घेतला वळण, वळणारी वाट नेहमी घातक. वळणाऱ्या वाटेवरती पाठी देखील लिहिलेली असते की हळुवारपणे जा, सावकाश जा, पण इथे मात्र अति घाई, लवकर घेतलं वळण आणि त्यामुळे लगेचच खेळाडूचं प्रमोशन. डावाला सुरुवात झाली आहे. पहिला डाव चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती मिसफिल्डच्या 4 धावा. संघाची टोटल धावसंख्या 5. पुन्हा एकदा मयुरेश सज्ज होतो स्ट्राइक वरती विक्रांत. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, एक टप्पा घेत असताना प्रेमच्या हातामध्ये एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 6. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. देसाई चषक मध्ये प्रेमला मालिका वीराचा पुरस्कार मिळाला होता. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. अंतिम सामन्यामध्ये किरण शिंदे यांचा संघच आय थिंक फायनल त्यांच्यासोबत खेळत होता, आणि तेव्हा मात्र परास्त देखील केलं होतं किरण शिंदे यांच्या संघाला. चांगला खेळ, मी मगाशीच ज्याप्रमाणे उल्लेख केला, जयरागाई संघ बॅलन्स टीम आहे, परफेक्ट टीम आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. इथे मात्र वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका घेणं गरजेचं, स्वतःच्या खांद्यांवरती जबाबदारी घेणं गरजेचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोटीशी हडल इथे मात्र घेतली जाते, छोटीशी मीटिंग, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. आता मात्र कोलाच्या हातामध्ये गोलंदाजी इथे मात्र सुपूर्द केली जाईल. हिरवा चेंडू आहे आणि हिरवा चेंडू इथे मात्र दिला आहे, तो म्हणजेच इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10. गोलंदाज जयेंद्र बॉलिंग मार्क वरती सज्ज होतो. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. नजरेसमोरून खेळाडू पुढे पाठवण्याचा प्रयत्न,
फलंदाजाच्या नजरेशी खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. फलंदाज बाद आहे की सुरक्षित? आत्मविश्वास सेलिब्रेशन जयरागाई संघाचं भरपूर काही सांगून जातं, पण फलंदाजाचा आत्मविश्वास भरपूर प्रमाणात दिसतो. फलंदाज इथे मात्र सुरक्षित आहे. टेक्निकल टीमला रेफर केलं. यस किरण सर. इथे मात्र चेक केलं जातंय, फेअर डिलिव्हरी आहे, पायाचा कोणताही नो नाहीये. त्यानंतर चेंडू योग्य टप्प्यावरती लँड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू लागलाय का? इथे मात्र चेक केलं जात आहे. स्विच हिट. एक फ्रेम पुढे जाण्यात येत आहे. एक फ्रेम पुढे गेल्यानंतर विजन क्लिअर आहे. आणि इथे मात्र आणि ग्लव्सच्या वर लागल्यामुळे आर्मला लागला, तर त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. सेफ्टी आर्मच्या इथे जवळपास चेंडू लागला आणि त्यामुळे तिथे तर फलंदाज बाद नसतं. फलंदाज सुरक्षित. पुन्हा एकदा जयेंद्र सज्ज होईल. चांगली गोलंदाजी जयेंद्रची पाहायला मिळते. एक्सपिरियन्स येतोय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आताचा चेंडू इथे मात्र अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. स्टेप आउट होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राजूचं पाहायला मिळालं. न आजूबाजूला पाहता राजूने फक्त चेंडूकडे पाहिलं आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये देखील ढकलला. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या 12. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडूने प्रयत्न केला, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. फलंदाजाच्या खात्यामध्ये 4 धावा. जीव उराशी घेतला होता हा फटका खेळत असताना प्रशांत अशा प्रकारचे स्ट्रोक खेळतोय की जसं काही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू आहे की काय. त्याला माहितीच आहे की ही ट्रेड माझी सक्सेसफुल आहे. मगाशी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टॅप खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र ओव्हरपीच चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. हा आत्मविश्वास आहे प्रशांतचा, एक्सपिरियन्स. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये. आता देखील चेंडूने वळण घेतलाय. जगलिंग सुरू होती. चेंडू पकडण्याचा प्रयत्न इथून मात्र केला. सर्वप्रथम थांबण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पाहण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याच प्रयत्नामध्ये यश आलं नाही. दुसरा खेळाडू आला, त्याने मात्र चेंडू उचलला आणि फेकला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सध्या तरी खेळाडूला प्रोत्साहित करणं गरजेचं. धावा धावफलकावरती 18, चेंडू 5. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज जयेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्राईक वरती प्रशांत. ऑन साइडला बॅट टर्न. अजून एक चांगला फटका. येस, अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन काय? बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम, अंपायर डिसिजन आहे तिथे. अंपायर्स आहेत. इथे मात्र टेक्निकल टीम कडे पुन्हा एकदा रेफर केलंय. अगदी दूध का दूध पानी का पानी करण्याचा प्रयत्न. न्यायाधीशाने सांगितलंय की आपले सीसीटीव्ही फुटेज
अर्थातच आपला व्ह्यू क्लिअर करूयात. ही स्पर्धा अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, कॅमेऱ्यामध्ये सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत आणि आमचे सुन्या कॅमेरामॅन जबरदस्त. इथे मात्र चेक केले जात आहे आणि रोपला टच आहे. रोपला टच आहे त्यामुळे धावा मिळतील 4. सीसीटीव्ही रवींद्रचा हात टच होता दादा. इथे मात्र जीटीसीने सर्व क्लिअर केलं. धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 22 धावा. 18 वरती हा चौकार आहे. 22 धावा धावफलकावरती. लक्ष आहे ते म्हणजेच जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती यश. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं एक यंगस्टर. जय रागाई संघ अडचणीत आहे आणि एखाद्या यंगस्टरकडे चेंडू दिला आणि त्या यंगस्टरने कधी नाराज केलंच नाहीये, त्यामुळे जय रागाई संघ नेहमी पुढे येत राहिला. आता देखील यशकडून अपेक्षा, पण हे 2 फलंदाज गावदेवी कोपर संघाची प्राण प्रतिष्ठा, सन्मान गावदेवी कोपर संघाचा सध्या तरी दोन्ही फलंदाज अभिमानाने लढतायत या डावासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जल. यश स्ट्राइक वरती. विक्रांत झपू या नावाने प्रसिद्ध स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा इथून मात्र मेल. एकने धावफल पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहत होती म्हणजेच 23-23. 23 धावा धावफलकावरती. 37 टार्गेट आहे. आता मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फॉलो केलं होतं प्रशांतने जवळ. भरपूर धोके पत्करण्याचा प्रयत्न प्रशांतचा सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पायावरचा चेंडू. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर हा सराव केला असावा, कारण की इतका आत्मविश्वास. पायावरचा चेंडू कव्हर्सला खेळणं फार कठीण आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच 25-25. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज यश स्ट्राइक वरती. विक्रांत पुन्हा एकदा पॅडल स्वीप. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे तो डॉट बॉल. आतापर्यंत विक्रांतने जितके स्ट्रोक लावले तितके मात्र सर्व पॅडल स्वीपच आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रेट बॅटने कोणताही प्रयत्न नव्हता आणि त्यामध्ये त्याने 2 चौकार देखील लावलेत, त्यामुळे आत्मविश्वास भरपूर आहे. पुन्हा एकदा विक्रांत खेळण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 26. 26 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे या षटकातील 4. ऑनसाइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, फक्त हुलकावून या. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 27. चेंडू झालेत आतापर्यंत 5. जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा जय रागाई संघ. हायलाइट होतो यंगस्टर. जबरदस्त गोलंदाजी. संघ अडचणीत होता. पुन्हा एकदा यंगस्टरने इम्प्रेस केलं. आपलं काम पूर्ण करत असताना या संघाचे यंगस्टर मजबूत बाजू आहे, कारण की त्यांचा ताळमेळ, त्यांचं कोऑर्डिनेशन आणि त्यांना सांभाळण्यासाठी जी मेहनत केली जाते अनुभवी खेळाडूंच्या माध्यमातून, ज्यामध्ये कल्पेश, रवींद्र असतील, अभिजितकडे देखील एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा भरपूर, संदीप आहे आणि असे सगळे दिग्गज खेळाडूंमध्ये हे यंगस्टर्स आहेत. एका खेळाडूकडून चूक देखील झाली, 2 वेळा मिसफील्ड झाली त्याच्याकडून, तरी देखील त्याला बॅक केलं आणि त्याला मात्र पूर्णपणे आत्मविश्वास दिला आणि त्याला मात्र पुन्हा एकदा उभं केलं. हे कार्य सिनियर प्लेयर्सचं, त्यांनी मात्र ते कार्य ओळखलं. या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्याला कोणाची गरज आहे, आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे ओळखून सध्या तरी खेळ खेळला जातोय आणि सध्या तरी माइंड सोबत खेळण्याचा प्रयत्न. पण जमेची बाब गावदेवी कोपर संघाचा सन्मान अभिमान दोन्ही मैदानामध्ये.
6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा चेंडू अधिक ताकदीने फेकण्याचा प्रयत्न केला कारण की काहीशे ऍक्शन थोडी वेगळी वाटली. बाहेरून कोणी आवाज देऊ नका मित्रांनो. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. एकच धाव मात्र मिळेल. रवींद्रने कोणताही विचार न करता सरळ यष्टांवरती झेप घेतली. धावसंख्या धावफलकावरती 29. स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. अजून थोडासा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मात्र कंप्लीट केली. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजेच 30 समीकरण बदलतंय. समीकरण आता आपण पाहतोय 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 6-10च समीकरण होतं. 4-7 वरती आलंय. ऋषी पुन्हा एकदा. इथे मात्र अंपायर सिग्नल येत होतं म्हणजेच व्हाईट बॉल. चार चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. ऋषीला इथं मात्र लाईन मध्ये सुधार करणं गरजेचं आहे. स्ट्राइक वरती प्रशांत. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. नॉन स्ट्राइक वरती थ्रो आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं. हा मोठा प्रश्न कारण की दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत होते आणि एकेका धावेने देखील धावफलक पुढे जात होतं. 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र आपण समीकरण पाहिलं तर 5 धावेंची गरज आहे आणि विक्रांत देखील चांगली फलंदाजी करत होता. आय थिंक विक्रांतने प्रशांत पेक्षा चांगली फलंदाजी करत होता कारण की त्याच्या बॅटमधून देखील चौकार आला होता. पण आता मात्र प्रशांतने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. थोडासा अनुभव जास्त. एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर असं म्हणतात. इथे मात्र स्ट्रेट बॅटने रनआउटची विकेट धोक्यामध्ये. मागच्या चेंडूवरती घेतलेला हा कॉल भरपूर महागात ठरतो. मी मगाशीच उल्लेख केला प्रशांत क्रिकेटच्या मैदानावरती शेअर मार्केटची ट्रेडिंग करतो कारण की विक्रांतचा बायचा कॉल होता. एक्झिट घेतला. लॉस. पुन्हा एकदा जिथे मात्र एंट्रीच नव्हती तिथे मात्र एंट्री घेण्याचा प्रयत्न. पुन्हा लॉस. आणि आता समीकरण पुन्हा एकदा अवघडलंय. गणित बदललंय. शेअर मार्केटमध्ये असं होतच असतं. आता क्रिकेटमध्ये देखील होतं. जिंकण्यासाठी 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मॅच कुठे होती कुठे आणून ठेवली असं वाटत होतं. गावदेवी कोपर संघ सहजतेने सामना जिंकेल पण सहजतेने धावा जिंकतील असं क्रिकेट नाहीये आणि क्रिकेटमध्ये कोणतंही प्रेडिक्शन कधीही सक्सेसफुल होत नाहीये. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आत्मविश्वास ऋषीकडे भरपूर आहे कारण की मागील मॅच मध्ये देखील तो हिरो ठरला होता. 3 चेंडू 12. 2 चौकार जरूर आले पण त्यामध्ये एक मिसफिल्डचा चौकार होता. एक पॉवर हिट होता. त्यानंतर व्हेरिएशन आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास. दोन चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आणि आता मात्र ऋषीला सांगण्यासाठी देखील यंगस्टर्स येतात. हे देखील चित्र फार कमी पाहायला मिळतं की आपल्या संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत पण सध्या मैदानामध्ये घडलंय काय की मैदानामध्ये आपण यंगस्टर खूप चांगला खेळ करतात आणि सगळे यंगस्टर एकत्र आले आणि अनुभवी खेळाडू सर्व मागे. जयेंद्र सारखा खेळाडू देखील मागे होता. रवींद्र देखील बाउंड्री रोपवरती जे. कल्पेश दादा देखील पुढे आला नाही. अभिजित देखील रिले फील्ड करत होता आणि सांगण्यासाठी आलं कोण तर मयुरेश, यश आणि प्रेमने सांगितलं सध्या तरी मोठा गेम करायचा. 2 चेंडू 5 धावांची गरज. मोठा गेम करायचा आहे तर आता मात्र इथून 2 चांगले चेंडू फेकावे लागतील. ऋषीला आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला स्पेल इथे मात्र फेकायचा. शिवराज चषक 2024. 2-5 ऑन साइड. फुल टॉस आणि ऑन साइडला गॅप मध्ये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये कोणता रंग आहे हे कधीच कोणाला सांगता आलं नाहीये
कारण की कोणत्या रंगाचा कधी विजय होईल हे कधीच सांगता आलं नाहीये. आता देखील तेच जिंकण्यासाठी एक चेंडू एका धावेची गरज, ती देखील कंपल्सरी. ह्याचसाठी ही स्पर्धा होती, इतक्या दिवसांची ही मेहनत होती. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर ही सर्व तमाम सहकारी इथे मात्र जे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलाय आणि ही संपूर्ण मेहनत आहे शिवराज मित्र मंडळाच्या आणि संपूर्ण कमिटी मेंबर्सची, ही यश मॅनेजमेंटचं. आणि आता मात्र जशी मॅच हवी होती सेमीफायनल मित्रांनो मैदानामध्ये सुरू आहे आणि 2 चेंडू 5 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आणि त्याने ठोकलाय चौकार सहज आला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, फक्त आपल्याला 6 गिरक्या मारायच्या असतात किंवा 6 चौकार मारण्यासाठी आपल्याला मोठे स्ट्रोक लावायचे असतात, पण सिंगल हे खूप कठीण आहे. 1 चेंडू एका धावेची गरज आणि अशा कित्येक क्षणाला मोठमोठ्या फलंदाजांना नांग्या टेकताना पाहिला आणि तेव्हा मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. 1 चेंडू एका धावेची गरज. विजय इथून मात्र कुणाचा होईल? जवळ खेळाडू सर्व आलेत. हे खेळाडू शेजार धर्म बाळगायला आले नाहीयेत, तर तुमचा डाव खेचायला आलेत, तुम्हाला पाडायला आलेत, तुम्हाला घेऊन जायला आलेत आणि शिवराज चषकामधून तुम्हाला रोखायला आलेत. हे प्रयत्न तुमचे थांबवण्यासाठी आता मात्र अनुभव मैदानामध्ये पुन्हा एकदा. 1 चेंडू एका धावेची गरज. सामना इथून मात्र कोण जिंकेल ह्या चेंडूसाठी एकदा जोरदार डाया होत्यात. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. सेफ आउट, टॅप, रनआउटची संधी, स्ट्रायकर रेट, डायरेक्ट नाही झाला. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी कोपर या संघाने. अभिनंदन संघाचं. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. जबरदस्त खेळ, जबरदस्त मॅच, जबरदस्त ही चुरस. शिवराज चषक 2024 केलेली ही सर्व सहकार्यांची मेहनत आणि या मेहनतीमध्ये यश. पहिल्या दिवशी 8 संघांचा पूल आणि ही जबरदस्त मॅच. अंतिम सामना जय रागाई विपक्ष गावदेवी कोपर्स आणि विजय झालाय तो संघ आहे तो म्हणजेच